Welcome, students. Today we are going to study this poem in Unit 3, 3.3 Truth, written by Barry Wade. Preface to the poem. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. In this Abhangas, Sant Tukaram Maharaj has tell the importance of words, which tells us about the importance of words in our life. Let's recite the poem Truth. Listen, read and say. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Stones and sticks break only skin, while words are ghosts that haunt me. Slant and curved, the fall words to pierce and stick inside me. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed. It's words that I remember. Barry Wade. Let us learn the explanation of the entire poem in Marathi. First stanza. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. काठ्या आणि दगडे माझे हाडे तोडू शकतात, पण शब्द त्याहीपेक्षा माझ्या मनाला दुखवू शकतात. कवी म्हणतात की कठोर भाषा आपल्या मनावर, आपल्या हृदयावर जखमा करतात आणि या कठोर भाषेची जखम बऱ्याच दिवसांपर्यंत टिकून राहते. म्हणून आपण जेव्हा बोलतो तेव्हा शब्दांचा वापर हा जपून केला पाहिजे. The poet says that harsh language hurt our mind and hurt which last for a long time. So, the poet wants us to keep in mind to use very kind and gentle words when we speak. Next line. Stones and sticks break only skin, while words are ghosts that haunt me. शब्दार्थ haunt. Haunt means ट्रबल, वरी अगेन अँड अगेन, म्हणजे वारंवार मनात येणे, झपाटणे. दगडे, काठ्या ही फक्त त्वचेला तोडतात, त्वचेला इजा करतात, तर शब्द हे त्रास देणारे भूत आहेत. कठोर शब्दांना कवींनी भूते म्हटले आहे, कारण ते आपल्या भावनांना दुखावतात आणि शब्दांमुळे झालेला अपमान बऱ्याच काळापर्यंत आपले मन विचलित करतात. म्हणजे जर कोणी आपल्याबद्दल काही अपशब्द बोलले तर ते शब्द बऱ्याच काळ आपल्या डोक्यातून जात नाहीत. भूताने झपाटल्यासारखे ते शब्द पुन्हा पुन्हा वारंवार आपल्या डोक्यामध्ये येतात, आपल्या मनामध्ये येतात. पुन्हा पुन्हा त्या शब्दांच्या खोलवर झालेल्या जखमा आपल्या भावनांना दुखावतात. Harsh words are called ghosts because they hurt our emotions, and the insult caused by words disturbs our mind for a long time. Next stanza. Slant and curved, the fall were swords to pierce and sticks inside me. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. शब्दार्थ Slant means lean or slope to one side, म्हणजे तिरकस दृष्टिकोन किंवा तिरकस असणे. Mortify means make one feel ashamed and embarrassed, म्हणजे भावना दुखावणे. मराठी एक्सप्लेनेशन. Slant and curved, the fall were swords to pierce and stick inside me. कवी म्हणतात की तलवारीच्या पात्याची जखम ही ज्याप्रमाणे शरीरात आत खोलवर होते
त्याचप्रमाणे कठोर शब्दांमुळे कवींच्या भावना दुखावलेल्या आहेत. या कठोर तीव्र शब्दांनी त्या जखमा मनावर, हृदयावर खोलवर झालेल्या आहेत. बॅट्स अँड ब्रिक्स मे एक थ्रो बोन्स बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. बॅट्स किंवा विटांनी हाडांना जखमा होतात, पण शब्दांनी मन, हृदय व भावना दुखावल्या जातात. Harsh and bitter words are like slant and curved sword. They deeply hurt the poet's sentiments. Last stanza, pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed, its word that I remember. शब्दार्थ, scar means mark left by wound, म्हणजे जखमेची खूण किंवा व्रण. ब्रुसेस मीन्स इंजुरी, म्हणजे जखम किंवा इजा. मराठी एक्सप्लेनेशन, कठोर शब्दांमुळे मनावर, हृदयावर, त्याच्या खोलवर झालेल्या जखमात त्या जखमांची डाग, व्रण पडलेली आहेत. बाह्य शरीरावर झालेल्या जखमा आता बऱ्या झाल्या असल्या, परंतु त्या शब्दांमुळे मनावर, हृदयावर झालेल्या जखमा या अजून तशाच आहेत. म्हणजेच ते शब्द मला आठवतात. आवर फिजिकली इंजुरी कॅन बी हील्ड इझिली, बट द स्कार ड्यू टू हार्ड वर्ड्स ऑन आवर माइंड अँड हर्ट आर व्हेरी डेलिकेट अँड रिमेन्स फॉर एव्हर. सो वी शुड यूज वर्ड्स केअरफुली व्हाईल स्पीकिंग. We get this message from this poem. In a life of struggle and hardship, words give patience, increase the hope of survival. I hope you like and enjoy this poem.